महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये आता उन्हाचा भडका उडणार आहे, कारण तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे. विदर्भामध्ये तर अक्षरशः तुम्ही बघितलं तर उन्हामध्ये ऑमलेट ट्राय केलेलं होतं. एक व्हिडिओ मुंबई तकला तुम्ही पाहू शकता आणि ते तयार सुद्धा झालेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तापमान वाढलेलं आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान अनेक भागांमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये कुठल्या भागांना हीटवेव्हचा इशारा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं असताना सुद्धा अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्या भागांना पावसाचा अंदाज दिलेला आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट. सगळ्यात आधी आपण सॅटेलाइट इमेज पाहूयात, जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्रात किंवा ओव्हरऑल भारतावर कशा प्रकारचं वातावरण आहे. इकडे तुम्ही जर बघितलं तर अरबी समुद्रातून जे इकडे या साईडला जे वारे वाहत आहेत, म्हणजे इकडे बघा, यामुळे हे एक पावसासाठी अनुकूल वातावरण तिकडे तयार झालेलं आहे. अरबी समुद्रातून जे वारे वाहतात त्याच्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल या भागांमध्ये बाष्प तयार झालेला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि या भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या भागांमध्ये त्याचाच फटका कुठेतरी महाराष्ट्राला सुद्धा बसलेला आहे. या भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. दुसरीकडे उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट सुद्धा अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटीचा इशारा दिलेला आहे. मॅप वाईज आपण पाहणार आहोत कुठे कशा प्रकारचे अलर्ट आहेत. मॅप पाहूयात. आता हा 21 तारखेचा अंदाज आहे. 21 तारखेला तुमच्या भागात कशा प्रकारचं वातावरण होतं ते सांगा. इकडे तुम्ही जर बघितलं संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव, सोलापूर, सांगली, इथे 3 जर तुम्ही हे खालचे जिल्हे बघितले तर विजांचं चिन्ह आहे, म्हणजेच पावसाचा इशारा आहे. बाकी हे जे तुम्ही बघताय थर्मामीटरचं चिन्ह तिथे म्हणजे तिथे येलो अलर्ट आहे. याचा अर्थ होतो की हीटवेव्ह या ठिकाणी आहे. या बाजूला, वरच्या बाजूला हीटवेव्ह आहे, तर खालच्या या 4 जिल्ह्यांमध्ये आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 21 तारखेचा हा अंदाज होता. 22 तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर काही भागांमध्ये या खालच्या पट्ट्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. सोलापूर, लातूर आणि नांदेडमध्ये पावसाचा अंदाज आहे. बाकी नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि संभाजीनगर, जालना या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. हीटवेव्ह या भागांमध्ये आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाऊ शकतं आणि त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगडमध्ये सुद्धा 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 22 तारखेचा अंदाज होता खालच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे, तर वरच्या भागांमध्ये आपल्याला हीटवेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. 23 तारखेला कशा प्रकारचं वातावरण असू शकतं ते सुद्धा पाहणार आहोत. 23 तारखेचा अंदाज जर बघितला तर विदर्भामध्ये हळूहळू तापमान वाढत आहे. विदर्भामध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान हळूहळू जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोकणामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर बीड, परभणी, नांदेड, हिंगोलीला सुद्धा येलो अलर्ट आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. ट्विट काय करण्यात आलेलं आहे होसाळीकर यांच्याकडून, हवामान विभागाचं ट्विट काय आहे हे पाहणार आहोत. आता हे जर ट्विट तुम्ही बघितलं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की हवामान विभागाने जो अंदाज दिलेला आहे तो त्यांनी इथे मांडलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की विदर्भ, मराठवाडा प्रदेशातील कमाल तापमान पुढील 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअसच्या वर किंवा त्याहून अधिक असू शकतं. परिस्थिती आणखी कायम राहण्याची शक्यता त्यांनी असं म्हटलेलं आहे की 42 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान विदर्भ, मराठवाडा आणि प्रदेशातील या सगळ्या भागांमध्ये असू शकतं. म्हणजेच काय तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जिथे काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होतं किंवा पाऊस सुद्धा काही अंशी पडला, पण त्या भागांमध्ये आता हीटवेव्हचा अंदाज आहे. त्या भागांमध्ये तापमान 42 डिग्री सेल्सिअसच्या वर जाऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. कुठे कशा प्रकारचं तापमान आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं हे तुम्ही जर बघितलं तर मुंबई 33, रत्नागिरी 33, अमरावती 43, जळगाव 42, कोल्हापूर 37, मालेगाव 43, वर्धा 44, नागपूर 44, नाशिक 37, सांगली 39, सोलापूर 42, अकोला 44, संभाजीनगर 41, चंद्रपूर 44. चंद्रपूरमध्ये 44 डिग्री सेल्सिअस तापमान गेलेलं आहे. अकोल्यामध्ये सुद्धा 44 आहे. नागपूरमध्ये सुद्धा 44 आहे. विदर्भामध्ये कशा प्रकारे तापमान वाढतंय हे तुम्हाला या आकड्यांवरून कळेल. त्याच्यामुळे विदर्भातली परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात तिथे धोका आहे. उन्हाचा धोका विदर्भात आहे असं आपण बोलू शकतो. त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा उष्णतेची लाट आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट याचा इशारा देण्यात आलेला आहे. बाकी काही जिल्हे जे आहेत जे खालच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे सोलापूर असेल किंवा या भागांमध्ये सोलापूर, सांगली, सातारा किंवा त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि विदर्भामध्ये सगळ्यात जास्त तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज देण्यात आलेला आहे. कोकणामध्ये सुद्धा जसं की रायगड असेल किंवा पालघर असेल, ठाणे असेल या भागांमध्ये सुद्धा 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
पाऊस एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अनेक भागांमध्ये पडू शकतो असा सुद्धा अंदाज दिलेला आहे. त्याच्यामुळे पावसाची शक्यता पुढे जाऊन वर्तवण्यात येते का यावर आपलं लक्ष असणारच आहे. तुम्हाला आणखीन हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील, अजून तुम्हाला तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे, हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.